शालोम. जिवंत गोड येशूच्या नावात आपल्या सर्वांचे मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात सहर्ष स्वागत करीत आहोत. येशू हा प्रभू आहे, जगाला आम्ही हे सांगणार. येशू हा मुक्तिदाता, अजाण आहे त्यांना आम्ही सांगणार. पाठवणार, सांगणार, सर्वांना ऐकविणार. कर्माने नाही सांगू आम्ही कृपेने, गावोगावी फिरून सांगू एकतेने. कर्माने नाही सांगू आम्ही कृपेने, गावोगावी फिरून सांगू एकतेने. दयाची संत नम्रतेने कान घेत, येशू हाच एक तारणारा. येशू हाच एक तारणारा. येशू हा प्रभू आहे, जगाला आम्ही हे सांगणार. येशू हा मुक्तिदाता, अजाण आहे त्यांना आम्ही सांगणार. पाठवणार, सांगणार, सर्वांना ऐकविणार. वृक्षभूमी उपसवितो प्रभूचा, अंधारा जीवनाची ज्योती प्रभूचा. वृक्षभूमी उपसवितो प्रभूचा, अंधारा जीवनाची ज्योती प्रभूचा. जिवंत कान ओझाने नमलेले. आजच्या म्हणण्याकरिता देवाचे वचन स्तोत्र संहिता 68 1-4 ही वचने. स्तोत्र संहिता 68 1-4 ही वचने. देवाने उठावे, त्याच्या वैऱ्याची दाणादाण हो, त्याचा द्वेष करणारे त्याच्या पुढून पळोत. जगा जसा धूर पांगतो तशी त्याची पांगापांग कर. जसे मेण अग्नीपुढे ठेवले असता वितळते, तसे दुष्ट देवापुढे नष्ट होत. परंतु नीतिमान हर्ष करोत, देवापुढे आनंदोत्सव करोत. हर्षामुळे आनंद करोत. देवाला गीत गा, त्याच्या नावाचे स्तवन करा. त्याची स्वारी ओसाड प्रदेशातून चालली आहे. त्याच्यासाठी राजमार्ग तयार करा. त्याचे नाव परमेश आहे. त्याच्या पुढे आनंदोत्सव करा. प्रभू परमेश्वर वाचलेली वचने आपल्या सर्वांसाठी आशीर्वादित करो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेमळ सामर्थ्यशाली नावामध्ये आपल्या सर्वांना सलाम. आज आम्ही पुन्हा एकदा देवबापाचं वचन पाहत आहोत. स्तोत्र संहिता 68 1-4 ही वचने. यामध्ये पवित्र देवबापाचं वचन आम्हाला शिकवत आहे. दावीद राजा म्हणतो वचन 3 आणि 4 मध्ये, परंतु नीतिमान हर्ष करोत, देवापुढे आनंदोत्सव करोत. हर्षामुळे आनंद करोत. देवाला गीत गा, त्याच्या नावाचे स्तवन करा. ज्याची स्वारी ओसाड प्रदेशातून चालली आहे, ज्याच्यासाठी राजमार्ग तयार करा. त्याचे नाव परमेश आहे. त्याच्या पुढे आनंदोत्सव करा. देवासाठी राजमार्ग तयार करा, कारण की ओसाड प्रदेशात ज्या ठिकाणी कोणत्याही प्रकारे हिरवगार नाहीये, सुपीक नाहीये, जमीन ओसाड झालेली आहे, अशा ठिकाणी आमच्या देवाने स्वारी केलेली आहे. तो आमच्यामध्ये आलेला आहे आणि आम्हाला देवबापाने त्याचं वचन दिलं. पवित्र येशू ख्रिस्ताच्या द्वारे आम्हाला तारण दिलं, म्हणून आम्ही जे उत्सव करायला पाहिजे. दाविदाला देखील परमेश्वराने असाच अनुभव दिला. त्याच्या राज्यशाहीमध्ये परमेश्वराने त्याची साथ दिली आणि इस्रायल लोकांबरोबर तो अरण्यामध्ये पण चालला. हे सर्व स्मरण करून दावीद राजा म्हणत आहे की देवा, तुला आम्ही दंडवत करतो, तुला स्तवन करतो. जसं की वचन 2 मध्ये म्हटलेले, जसा धूर पांगतो तशी त्यांची पांगापांग कर. जसे मेण अग्नीपुढे ठेवले असता वितळते, तसे दुष्ट देवापुढे नष्ट होत. परंतु नीतिमान हर्ष करोत. दुष्ट हे देवापुढे
नष्ट होणार हे निश्चित आहे. आम्ही नीतीने वागणारे लोक देवाच्या पुढे टिकून राहणार, देवबापाचा गौरव करणार, आनंद उत्सव करणार. आणि खरोखर दुष्टाईने चालणारे अधिकार टिकत नाहीत आणि देवापुढे ते टिकणारच नाहीत. परंतु आम्ही प्रत्येकाने आमच्या जीवनामध्ये ह्या वचनांचं मनन चिंतन करावं की नीतिमान जे आहेत, प्रभूचं भय धरणारे आहेत आणि नवीन कराराप्रमाणे नीतिमानपणा आम्हाला ख्रिस्ताच्या द्वारे प्राप्त झालेला आहे. तर आम्हाला परमेश्वर त्याचं स्तवन करण्याची संधी देत आहे. म्हणून आम्ही दुष्टाईच्या मार्गाकडे वळू नये, कारण की दुष्टांना परमेश्वर नष्ट करणार आहे. परंतु नीतिमानांना आनंदोत्सव करण्यासाठी, स्तवन करण्यासाठी तो एकत्र करत आहे. आणि खरोखर प्रभू आमचा महान परमेश्वर आहे. त्याने आम्हाला आनंदोत्सव करण्याची संधी दिलेली आहे. प्रभू आमची किती काळजी घेतो. तो आम्हाला सर्व प्रकारे त्याचं वचन पुरवतो यासाठी की आम्ही नीती मार्गाने चालावं, प्रभूचं स्मरण करावं, ख्रिस्ताने दिलेले तारण आमच्या जीवनामध्ये आम्ही ते टिकून ठेवावं आणि त्यानुसार जिवंत देवबापाचं गौरव करावं. देवबाप आपल्या सर्वांना आशीर्वाद देव. प्रार्थना करूया. स्वर्गीय पित्या, तुझं वचन ऐकलं की नीतिमान हे देवापुढे टिकतील, देवाचा गौरव करतील, आनंद उत्सव करतील. परंतु दुष्टाईने चालणारे हे नष्ट होतील, देवापुढे टिकणार नाही. देवा, आम्ही सर्व तुझे लेकरं तुझं वचन ऐकून नीतीचाच मार्ग निवडत, तुझ्या मार्गाने चालत, तुझ्या वचनाचं मनन चिंतन करत, तुझ्या आम्हाला नीतिमान होय बाप्पा ठरवलं तुझ्या रक्ताच्या द्वारे, होय बाप्पा तुझ्या कृपेने, होय देवराजी पित्या, त्यामध्ये आम्ही स्थिर राहावं आणि प्रभू तुझं गौरव करावं. म्हणून आम्हा सर्वांचं सहाय्य कर. धन्यवाद देतो देवा, तू आमची प्रार्थना ऐकली. प्रभू येशूच्या नावात केली प्रार्थना, म्हणून ते देवा. आमेन. द्वार उघडं ठेवणारा प्रभूचा, अद्भुत कार्य करणारा प्रभूचा, द्वार उघडं ठेवणारा प्रभूचा, सदाच येणे सम नाही, काय बिनतोड हात नाही, कार्य जे मिळाले ते महान आहे, कार्य जे मिळाले ते महान आहे. येशू हाच प्रभू आहे, जगाला आम्ही हे सांगणार. येशू हा मुक्तिदाता, अजाण आहे त्यांना आम्ही सांगणार, पाठवणार, सांगणार, सर्वांना ऐकविणार. एक प्याला पाणी जरी पाजले, मदतीचे हात जरी पुढे केले, एक प्याला पाणी जरी पाजले, मदतीचे हात जरी पुढे केले, 10 तांदूळ पावतील, आशीर्वाद मिळवितील, हात पुढे करील तो धन्य आहे, हात पुढे करील तो धन्य आहे. येशू हाच प्रभू आहे, जगाला आम्ही हे सांगणार. येशू हा मुक्तिदाता, अजाण आहे त्यांना आम्ही सांगणार, पाठवणार, सांगणार, सर्वांना ऐकविणार, पाठवणार, सांगणार, सर्वांना ऐकविणार. माझ्या दुःखात माझे सांत्वन हे आहे की तुझे वचन मला नवजीवन देते. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.